म्हणजे व्यसन करताना सापडेल तो चोर. आणि जर कोण सिगरेट ओढत असतील तर माझं तुमच्या मुलाखतीच्या निमित्ताने एवढंच सांगतो की ही व्यसन फार वाईट आहे. तर किमान आणि 15 वर्ष जगले असते. पण आमचं दुर्भाग्य, मी स्थायी समिती सभापती म्हणून काम केलं, उपमहापौर म्हणून काम केलं. अर्धा इंच जागा कुणी कोल्हापूरवाल्यांनी किंवा अधिकाऱ्यांनी कुणी दाखवायची का? अर्धा इंच जागा महानगरपालिकेची मी बळकवली. जर एखादा माणूस सोन्याचा चमचा घेऊन जर जन्माला आला तर त्याला त्या चमच्याची किंमत नसते. बहुतेक दिवार पिक्चर आहे, मेरा बाप चोर आहे म्हणून लिहिलेलं असते बघा. तसं त्या राजेश क्षीरसागरांच्या पाठीवर गद्दार हा शिक्का आहे, त्या आयुष्यात झाला. इंगवले सरांचं जाणं कशामुळे झालं? कारण आमच्यासारख्या तरुणांना इंगवले सरांच्याबद्दल ऐकून माहीत आहे, पेपरमध्ये वाचून माहीत आहे, पण सरांचं जाणं कशामुळे झालं? काय प्रत्येक व्यक्तीला काय ना काहीतरी व्यसन असतं. कोण दडवून व्यसन करतं, कोण खुलेआम करतं. म्हणजे व्यसन करताना सापडेल तो चोर, अशी व्याख्या आहे. स्वर्गीय बाळासाहेब ठाकरेंना एका वरिष्ठ पत्रकारांनी प्रश्न विचारला होता की आपण बिअर पिता का? तर त्यांनी होय म्हणून सांगितलं, होय मी पितो. आणि जी पितात पण मी पित नाही म्हणून सांगतात त्यांचा मला फार राग येतो. असं मी स्वतः बघितलं आहे. ते स्वतः बघितले म्हणजे मोबाईल. निखिल वागळे सरांना दिलेले मुलाखतीत कोण तर असतील. इंगोले सरांना देखील सिगरेटचा नाद होता. पण आम्ही शेकडो वेळा आमच्या परिवारानं सांगितलं हे बंद करा, हे बंद करा. पण त्यांचं एखाद्या माणसाला एखादं व्यसन लागलं तर ते व्यसनापासून अलिप्त राहणं फार अवघड असतं. आणि त्यामुळं त्यांचा घात झाला, त्या सिगरेटनं घात केला. शेकडो वेळा मी ती पाकिट टेरेसवरनं फेकून दिलेत, खिडकीतून फेकून दिलेत. बोलायचं बंद केलं यांच्यावर, ही सिगरेट बंद करा, सिगरेट बंद करा म्हणून. पण त्यांनी ते काय बंद केलं नाही. आमचं दुर्भाग्य, कोल्हापूरवासींचं दुर्भाग्य. आणि जर कोण सिगरेट ओढत असतील तर माझं तुमच्या मुलाखतीच्या निमित्ताने एवढंच सांगतो की ही व्यसन फार वाईट आहे. सिगरेट प्राणघातक, 100% कार्बन डायऑक्साईडमुळे माणसाचा मृत्यू फार जवळ येतो. जर सिगरेट नसतं तर किमान आणि 15 वर्ष जगले असते. पण आमचं दुर्भाग्य, त्यांचा मृत्यू झाला नसता तर आज कोल्हापूर जिल्ह्याची माझी सामाजिक परिस्थिती फार आणि राजकीय परिस्थिती फार निराळी असते. पण आपलं दुर्भाग्य. रविकिरण इंगवले साहेबांनी विष्णुपंत इंगवले साहेबांचा असा कोणता गुण घेतलाय ज्याचा त्यांना समाजकारणात, राजकारणात फिरताना, वावरताना उपयोग होतो? पूर्वी मला वाटायचं की आपण इंगोले सरांची बरोबरी करूया, जमते का पाहू, वडिलांच्या एक्सपायर झाल्यानंतर. पण अशक्य आहे. आपण तिथंपर्यंत पोचू शकतो पण देवाची बरोबरी करता येत नाही. इंगोले सर हे माझ्या दृष्टीने देव होते. त्यांची बरोबरी माझ्या आयुष्यात मी कधी करू शकत नाही. पण त्यांचा मी एक गुण घेतला, काय वाटेल देऊ दे, आपण सत्याची कास सोडायची नाही, आपण लढत राहायचं. असा एक वर्ग तयार झाला कोल्हापूर शहरामध्ये की रवी इंगोले हा जिल्ह्यामध्ये एकटा भांडतो. जिथं 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 चुकीचं काम सुरू आहे तिथं तिथं त्या नेत्यांना सांगतो हे चुकीचं आहे. जी भ्रष्ट नेते आहेत त्या नेत्यांच्या विरोधात मी बोलतो. जी भ्रष्ट कारभारी आहेत, अधिकारी आहेत, त्यांच्या विरोधातही मी बोलतो. ज्या लोकांनी चुका केल्या त्यांच्या विरोधात आम्ही आंदोलन करतो, आक्रोश आंदोलन करतो. हे सगळे गुण इंगोले सरांचे आहेत. ते आपल्याला प्रामाणिकपणे काम करायचं. मी स्थायी समिती सभापती म्हणून काम केलं, उपमहापौर म्हणून काम केलं. अर्धा इंच जागा कुणी कोल्हापूरवाल्यांनी किंवा अधिकाऱ्यांनी कुणी दाखवायची का? अर्धा इंच जागा महानगरपालिकेची मी बळकवली. मला ती गरज नाही, मला ते आवडत नाही. म्हणजे हा गुण देखील इंगोले सरांच्यामध्ये होता की त्यांना फुकटचं नको होतं. आणि फुकटचं ज्यावेळी आपण खायला शिकतो त्यावेळी आपल्या शरीरामध्ये प्रगती होत नाही आणि आपलं शरीर स्वीकारत नाही ते. त्यामुळे ह्या सगळ्यांच्यापासून मी अलिप्त आहे. जितकं शक्य होईल तितकं संघर्ष करणे, स्ट्रगल करणे. भले फळ काय मिळते यापेक्षा जनतेला आपण समाधानी ठेवू शकू याकडे मी लक्ष देतो. रविकिरण इंगवले सरांची अशी एखादी शाळेतली आठवण, बालपणीची आठवण ज्याच्यामुळे त्यांना आज पण जगताना मजा येते किंवा त्या गोष्टीचा आधार मिळतो? शाळेतले काय असं आठवणी नाही. तुम्ही जुन्या काळामध्ये आमचं दारिद्र्यात गेलं. मी मागच्या वेळी एका मुलाखतमध्ये बोललो होतो की पैसा नसायचा, कुठल्या ट्युशनला गेलो तर वडिलांनी पैसे भागवलेले नसायचं. वर्गात गेल्यानंतर रवी इंगोले म्हणून हात वर करा का तर फी दिलेली नाही. अशा बऱ्याचशाच गोष्टी आहेत. 2-2, 4-4 दिवस शाळेला गेलो नाही कारण फी भरली नाही म्हणून.
अशा भरपूर अडीअडचणीतनं आम्ही पुढं आलो. पण स्वीकारत 10वी चांगल्या मार्कानं पास झालो, 12वी चांगल्या मार्कानं पास झालो, चांगल्या पद्धतीने ग्रॅज्युएशन केलं. संघर्षाच्या काळात रविकिरण इंगवले स्वतःला कसं सांभाळतात? संघर्षाच्या काळात सांभाळणं याचं मला प्रश्नाचा अर्थ समजला नाही, पण तरी पण ज्या वेळेला संघर्ष येतो लोक बिथरतात, पण आम्ही बघतोय की जितके वाईट वेळ येते रविकिरण इंगवलेंच्यावर ते अजून निखरून मोठ्या प्रमाणात पुढे येतात. म्हणजे शहराध्यक्षावरून आज जिल्हाध्यक्ष झालेत, संघर्ष करतच. ज्यावेळेला शिवसेना मला जर आयतं मिळालं तर त्याला काय अर्थ नाही, काय अर्थ नसतो. जर एखादा माणूस सोन्याचा चमचा घेऊन जर जन्माला आला तर त्याला त्या चमच्याची किंमत नसते. आणि सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आलेला माणूस कधीच मोठा होत नाही. तर ते गादीवर बसेल, पण गादी चालवणारे लोक वेगळे असतात. हा सृष्टीचा नियम आहे. जोपर्यंत तुम्ही स्वतःला समाजामध्ये प्रमोट करू शकत नाही तोपर्यंत कधीही समाज तुम्हाला स्वीकारत नाही. माझं तर असं ईश्वराकडं मागणं आहे की मला संघर्षातनं मिळते ना, मी संघर्षच करत राहतो. किमान संघर्षमय आयुष्यातनं माझं नाव तरी चांगलं राहील, जनतेला समजेल तरी आहे. वेगवेगळ्या गोष्टीत आम्ही आवाज म्हणजे आंदोलनातून म्हणा, शिवसेनेच्या माध्यमातून, पक्षाच्या माध्यमातून आम्ही ज्यावेळेला आंदोलन करतो, कधीही कुठलं चुकीचं आंदोलन एक मला दाखवायचं. जनतेच्या प्रश्नासाठी रस्त्यावर कायम 12 महिने 13 काळ आम्ही असतो. ह्यातून एक सुख शांती चैन स्वास्थ्य, सुख शांती चैन आणि स्वास्थ्य मिळतं की आपण हे करू शकतो. आपल्यामुळं हा निकाल चांगला लागला, आपल्यामुळे हे काम झालं. भले आपल्या मागं जनता 100% राहणार नाही, पण आज 20% जनता रवी इंगोले यांना स्वीकारलेलं आहे. अनेक 10% वाढ करणार. 30% स्वतःची अशी वोट बँक पाहिजे, यार नाही हे चांगला आहे, ह्याच्याबरोबर आपण राहू. हा काय चुकीचं बोलत नाही, हा चुकीचं काय करत नाही, जे सत्य आहे तो विषय मांडायला आला, असा एक वर्ग मी माझा स्वतःचा पक्षाच्या माध्यमातून तयार करून ठेवला. फक्त वेळेची वाट बघतोय, ज्या दिवशी संधी मिळणार त्या दिवशी समोरच्यांना कळणार की आपण कुठं आहोत आणि मी कुठं आहे. आत्ता तुम्ही बोलता माझं लक्ष तुमच्या हाताकडे गेलं. तुमच्या हातात वेगवेगळ्या प्रकारचे 3 धागे दिसत आहेत. काय त्याच्यामागं काय रिझन आहे? आता मी कुठला ट्रॅक सांगतो तुम्हाला, म्हणजे हे मला का सुचलं. छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी 18 पगड जाती 12 बलुतेदारांना घेऊन स्वराज्याची निर्मिती केली. मग त्या स्वराज्यातील लोक आपल्याबरोबर आता आहेत. फक्त आपण ते 18 पगड जाती 12 बलुतेदार न म्हणता, समजा आता हा निळा दोरा आहे, हा दलितांचं ट्रेडमार्क दर्शवतो, हा पिवळा दोरा आहे, हा ओबीसींचं ट्रेडमार्क दर्शवतो, हा भगवा दोरा आहे, हा अखंड हिंदुस्थानाचं प्रेरित आहे. मग हातामध्ये का बांधलं, जय भीम असो, अण्णाभाऊ साठे असोत, किंवा छत्रपती शिवाजी महाराज असोत, किंवा गाडगे महाराज असो, किंवा महात्मा फुले असो, ही सगळीजणं आपल्याला एक शक्ती मिळावी आहे सगळ्यांची, यांचे आशीर्वाद मिळावे, आणि सगळ्या लोकांना मी आपलं समजतो. त्यासाठी 3 कलरचे दोरे बांधले हातामध्ये. रविकिरण इंगवलेंच्यावर बऱ्यापैकी वेळेस टीका केली जाते, बऱ्यापैकी वेळेस विरोधक त्यांच्या विरुद्ध काही बोलतात. त्या गोष्टी पर्सनली कसं घेता, पर्सनली कसं हाताळता, तुमच्या मानसिकतेवर त्याचा काय परिणाम? मुळात तुम्हाला सांगताय का, विरोधक माझ्यावर टीका करतात, त्यांचं ते कामच आहे. आता आपल्या कोल्हापूरचे आमचं त्यांचं कामच आहे होते. पुढ्यात कधी माहितात काय, बोलवा त्यांना येतो मला का त्याला माझ्यावर. सेम टू सेम प्रश्न त्यांना विचारा, का हो तुमचं चरित्र कसं आहे विचारा, तुमचं शिक्षण कसं गेलं, तुमच्या आयुष्यात तुमचं गुडविल काय गुडविल. शिवसेना पक्षाच्या नावावर निवडून आलेले आमदार ही यांचं गुडविल आहे, स्वतःचं गुडविल नाही. त्यानंतर गद्दार ही यांचं गुडविल आहे, त्यानंतर टक्केवारीचे आमदार ही यांचं गुडविल आहे, दुसरं काय. आता आपले पालकमंत्री, प्रत्येकाचं असं काढत बसलो तर आपल्याला संध्याकाळ होईल सांगत बसायला. पण एकंदरीत चित्र असं आहे की ह्यांचं गुडविल काय नाही, ही शिवसेना पक्षाच्या जीवावर मोठी झालेली माणसं आहेत. एका दंगलीत निवडून आले, दंगल झाल्यामुळे, आणि त्याचं रूपांतर ह्यात झालं. पण ह्यांच्या ठिकाणी जर मी असतो तर मी आयुष्यात फुटलो नसतो. मला आमदारकी नाही मिळालं चालू, मग फुटणार नाही, गद्दारी करणार नाही. ज्या घराण्यानं, ज्या परिवारानं, ज्या बाळासाहेब ठाकरेंनी आपल्याला आशीर्वाद दिले आणि त्यांच्या प्रेरणेतून आपण जर मोठं झालो असेल तर कधी फुटायचं नाही.
4 पैसे नसले तरी चालतील, 4 गाड्या नसले तरी चालतील, आपल्याला कुणी हाक नाही मारलं चालेल, किंवा आपल्याला विधानसभेचा आमदार होता नाही आलं तरी चालेल, पण गद्दार हा शिक्का पाठीवर घेऊन फिरणं फार अवघड असतं. आणि तो शिक्का त्यांच्या ह्या जन्मी जात नाही, अजिबात जात नाही. त्या कुठला पिक्चर अमिताभ बच्चनचा पिक्चर कुठला तरी बहुतेक दिवार पिक्चर आहे, मेरा बाप चोर आहे म्हणून लिहिलेलं असते बघा. तसं त्या राजेश क्षीरसागरांच्या पाठीवर गद्दार हा शिक्का आहे, त्या आयुष्यात जाणार नाही. आणि तो शिक्का कोणच पुसू शकत नाही, कोणच. कारण त्या सिनेमामध्ये बच्चनची भूमिका वेगळी होती आणि ही 12 महिने खलनायकांच्या भूमिकेत असतात. आणि हा शिक्का माझ्या पाठीवर मी कधी घेऊन फिरणार नाही, मला काही नाही मिळालं चालेल करतो. मी सोमवारपूर्वी केला, 14 वर्ष केला. त्या 14 वर्षातली किमान 7 वर्ष फक्त पाण्यावर केला, फक्त पाणी. हिंदुत्ववादी हा शब्द मला मॅच होत नाही. मी माझ्या धर्माचं शेवटपर्यंत पालन करणार, शेवटपर्यंत. ज्या अमित शहाच्या मुलग्यानं हातामध्ये कधी बॅट पण धरली नाही, तो BCCIचा अध्यक्ष, ह्यांचं त्या काय नाव त्यांचं त्या आशिष शेलार कुठंतरी जाऊन खीर खाऊन आलेलं चालतं, पण आमच्यातलं कुणी कुठेही जायचं नाही, काही करायचं नाही, शांत बसायचं. ही जी वरिष्ठ नेते मंडळी आहेत भाजपची आत्ता काम करणारी, असं एक सांगायचं की हिंदुत्वासाठी हे यांचं घरदार बाहेर पडले, यांचा नाइलाज आहे. आणि नाइलाज असतो चालत असलेले सरकार आहे, यांच्यावर पूर्णपणे जनता नाराज आहे, पूर्णपणे यांच्या कारभारावर, यांच्या भ्रष्टाचारावर, यांच्या बेगड्या हिंदुत्वावर जनता पूर्णपणे नाराज आहे.